मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवतो आहे की आपण ज्यावेळेस सिटीमध्ये गाडी चालवतो, परत आपल्या गाड्यांना जे पांढऱ्या कलरचे आपण बल्ब बसवतो, जे की आता आहेत LED लाईट्स समजा द्या. तर सरकारनं पण याच्यावरती आता काही गाड्यांना तर अथॉरिटी दिली आहे, म्हणजे कंपनी फिटेड येत आहेत. तर याचं ऑडिट करा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर या लाईट्स द्यायच्या की नाही. तर त्याच्यात ते 2-3 गाड्या सांगतो मी. याच्यामध्ये क्रेटाला जे नवीन आलेले आहेत बघा, खाली आणि वरी असे 2 बल्ब आलेले आहेत. जर त्याच्यामध्ये पण लो बीम असेल तर एवढं काही चमकत नाही आहेत, पण हायर बीमवरती ज्यावेळेस गाडीची हेडलाईट लावतो समोरचा, तेव्हा समोरच्याच्या डोळ्यावरती फार चमकतात. वेन्यू झालं, परत हे क्रेटा झालं नवीनवाली, परत इलेक्ट्रिक ज्या गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण दोन्ही साईडनं तुम्ही विचार करा. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारच्या लाईट्सना आपण अप्रूव्हल केलं पाहिजे का, हे रोड अथॉरिटीनं थोडंसं विचार केला पाहिजे. आणि याच्यावरती खरंच काम करण्याची गरज आहे. भरपूर लोकांना याचा त्रास होतो आणि ॲक्सिडेंट पण होण्याचे चान्स असतात. लाईट बारीक करा, आमचे डोळे. तर मित्रांनो, अशा प्रकारे समोरच्याच्या डोळ्यावरती चमकल्याच्या नंतर चला 1 तास अर्धा तास ड्रायव्हिंग करणारे लोक असतील तर त्यांच्यासाठी तेच काही वाटत नाही आहे. पण भरपूर वेळ काम जे करतात तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम होतो. हॉर्नचं जाऊ ते तरी, हेडलाईटची गरज नाही एवढी इथं, लोकांना आंधळ करायचं घ्यायला. तर अशा प्रकारच्या ज्या लाईट्स आहेत त्याच्यावरती प्रशासनानं कारवाई केली पाहिजे. याच्यामध्ये पांढरे बल्ब बंद करा की दुसऱ्याला त्रास होतोय. आखलीच नाही चालू आकामला. हेडलाईट नाही चालू, लय चमकले ते. खाली तरी करा जरा. काय दुसऱ्याला लय त्रास होतो त्या डोळ्याला लाईटचा. असं म्हणून कसं चालेल बरं, सांगा बरं, मला सांगा. समोरच्याला दिसलं नाही, त्यांना साईड नाही दिली तर काय करायचं, हे विचार केला का तुम्ही? हे विचार करा, त्याच्यानंतर लावा ह्या लाईटी. माझं चॅनल आहे यूट्यूबवरती, मी सांगत राहतो याच्या बाबतीत सगळं काय काय होतंय, काय काय नाही. पण समोरच्याला नाही दिसला, त्याचा अचानक खड्डाही दिसला नाही, आपल्याला तर असं करून घ्यायचं. किती लागतं त्याला? नाही, जिथं अंधार आहे तिथं लावा की त्याला, पण जिथं लोक नाहीत समोर. आता किती लोकांना त्रास होतो माहिती आहे का तुम्हाला? या गाडीवाल्याला होतो, त्याच्या पुढच्याला होतो, 2-3 त्रास होतो या लाईटीचा. तुमच्या पुढच्या गाड्यात ना जेवढ्या तेवढ्यांना त्रास होतो का? आता याच्यावरती चपकन ते रिफ्लेक्ट होतं परत. ते आपल्याला ह्या गोष्टी नाहीत समजत. थोडंसं खाली करा. तसं तर ते अनलिगल आहे, मी बंद करायचा विचार चालू आहे माझा. माझे प्रयत्न चालू आहे ते बंद करायचे. ते बंद करायला चालू आहे माझं काम याच्यावर. कसं आहे माहिती का, आपल्याला रिस्क कधी माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही ओव्हरटेकला असताना समोरच्या लाईनमध्ये जायला लागतं आपल्याला, त्यावेळेस साईड देत नाहीत समोरचे लोक. तुम्हाला ते अनुभव पण आला असेल. अष्टपूरला ना, मग पुन्हा चालू करायचं. एकदा पुढं याच्या पुढे गेलं ना, आता बकोरी त्या साईडला पुढे गेलं ना, मग चालू करायचं पुन्हा. करून घ्या लाईटचं का काय. 1000 रुपये लय झाले 1000 रुपये. तर चांगली लाईट टाकून द्यायची आपली साधीवाली. कसं आपलं काय लोकांना त्रास द्यायचा हेतू नसतो, पण समोरच्याला त्रास होतो ना, काय करणार. चला.